दरम्यान सांगलीचे पक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजपसोबत येण्याची ऑफर मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली। राजकारणात नेहमी वर्तमानावर चालावं लागतं, ते जर सत्ताधाऱ्यांसोबत आले तर जिल्ह्याच्या विकासालाही हातभार लागेल असं चंद्रकांत पाटील म्हणाले। मात्र विशाल पाटलांनी ही ऑफर नाकारली आहे। माझ्या कामाची पद्धत पाहून चंद्रकांत दादांनी मला ऑफर दिली, पण उर्वरित कार्यकाळ अपक्ष म्हणूनच पूर्ण करेन असं उत्तर खासदार विशाल पाटील यांनी चंद्रकांत दादांच्या या ऑफरवर दिलंय। राजकारणात नेहमी वर्तमानावर चालावं लागतं, पुढे काय माहित नाही। वर्तमानामध्ये त्यांच्या हाताशी अजूनही 4 वर्ष 2 महिने आहेत। मे महिन्यात त्यांचं वर्ष पूर्ण व्हायचं, त्यामुळे 2 महिने आहेत। तर त्यामुळे 4 वर्ष 2 महिन्याच्या कालावधीचा आम्ही विचार करतो आहोत। जर ते बरोबर आले तर आमची केंद्रातली एक संख्याही वाढते आणि मग जिल्ह्यातल्या विकासाच्या कामांना त्यांना जे करायचं आहे त्यालाही सोपं जाईल, म्हणून आम्ही त्यांना जाहीर ऑफर आता पुन्हा एकदा देत आहोत, त्याचा त्यांनी विचार करा। माझ्या कामाची पद्धत आवडल्यामुळे चंद्रकांत दादांनी तशी ऑफर दिली असेल। एक राजकीय विचार आमचे वेगळे जरी असले तरी जिल्ह्याचे ज्येष्ठ ते आज पालकमंत्री आहेत, राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, ते जर आपल्याला अशी ऑफर देत असतील तर कदाचित आम्ही आमचे काम चांगले करतोय असं एक पोचपावती होईल। मात्र असा कुठलाही विचार मी केलेला नाही आणि अपक्ष म्हणून निवडून आल्यावर मी कुठल्या पक्षात प्रवेश कायद्यानेच करू शकत नाही। त्यामुळे उर्वरित 4 सव्वा 4 वर्षाचा जो माझा काळ आहे तो अपक्ष म्हणूनच जाणार आहे।